मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता चाललो आम्ही आज सोमवारी आणि चाललो आम्ही कोकणात आमच्या गावाला शिमग्याला आणि पालखी येणार आहे घरी उद्या. सो आता निघालो आणि थांबलो, थोडं हवा वगैरे भरणार आहे. आता नाश्ता करणार आहे थोडा पुढे जाऊन, थोडंसं आता क्रीम रोल वगैरे खाणार गाडीमध्ये. तर आम्ही जाणार आहे तामिळनाडू मार्गे. आत्ता आपण फेज 3 मध्ये इंजवडीमध्ये थोडंसं थांबलं, हवा वगैरे भरणार आहे आणि इथून तामिनी घाटात जवळजवळ 2 तास लागतील. मग मानगाव मार्गे मग सरळ आपला गोवा हायवेने आपल्याला खेडला जायचं आहे. सो बघू आपल्याला किती वेळ लागतो तो. चला. तर मस्त म्हणजे आता आम्ही पोचलो आहे, घाट क्रॉस केला. घाटामध्ये व्हिडिओ नाही काढले कारण की मी ड्राईव्ह करत होतो, सगळे झोपले होते. आणि आता आम्ही खाली उतरलो आहे. फेमस आमचे मस्के हॉटेल, तिथं नाश्ता केलेला आहे, मॅगी आणि काय भजी. आणि आता आपल्याकडे ते कुठे हे आता नवीन आलं. हे पहिले कोकम सरबत होतं, आता हे लिंबू सरबत आहे. सो चलो बघू आता किती वेळात पोहोचतो आपण पुढं. सो आता आपण आहे मानगावच्या MIDC रोडला. सरळ रोड एकदम. आम्ही 1 वर्ष अगोदर येत होतो तेव्हा रोडचं काम चालू होतं. आता रोड झालेला आहे एकदम व्यवस्थित. आता इथून मानगाव 1 तास, तिथून पुढे 2 तास गावाला. चलो. तर आत्ता आपण पोचलो आहे मानगाव बस स्टॉपच्या इकडे. आणि इथूनच आता सुरू होणार आहे मुंबई गोवा एक्सप्रेस वे. श्रीवर्धन हरिहरेश्वर जायचं असेल तर पुढून राईट मारायचं आहे. महाड कोल्हापूर खेडच्या पुढून सरळ. थोडी गर्दी असते या रोडला ते. आणि हा एक छोटा रोड आहे, अजून मानगावपर्यंत नाही झालेलं आहे गोवा हायवेचं काम, त्यामुळे इथं छोटा रोड आहे. 10-15 मिनटं लागतील आपल्याला मोठ्या रोडपर्यंत पोहोचायला. तर आता आपण पोचलो घरी. थोडासा आराम करा, जेवण केलं. आता रांगोळी बिंगोळी काढतात हे लोक मस्तपैकी, होऊ शकता. उद्या येणारी पालखी तयारी चालू आहे जोरदार एकदम. आपला सगळं मंडप आहे. बाबू झोपलाय. असे 2 इकडं 2 रूम आणि पलीकडं 2 रूम. किचन दाखवलं असेल तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा, पुन्हा एकदा दाखवत आहे. पडवी आमची पडवी सगळं धुवून घेतलं आता सध्या मस्तपैकी. बॅक साईड आमचं इथं मस्त आमचं आता बगीचा आहे. सध्या आता ऊन आहे पूर्ण, त्यामुळे आता काहीच नाही गेलेलं आहे. तरी
कढीपत्ता वगैरे आहे तिथं बघा. नारळाची 2 झाड आहेत, सीताफळाचं 1 झाड आहे, लिंबू. बाकी इथं भाजी लावायचो, जेव्हा आजी होती तेव्हा भाजी लावायची फक्त इकडं. सो एक आता 10-15 मिनटामध्ये येणार आहे आपल्या घरात पालखी. तोपर्यंत बघा आपली गाडी पप्पांची आपली बघा तिथं लागली, दाताने पलीकडे लावली. 3 गाड्या घेऊन आलो होतो गावाला, आता चाललो आहे. आमचे कारभारी मला आणलं कोकणामध्ये आणि कोकणामध्ये येऊन आम्हाला आता मंदिर दाखवायला नेतात ते. हा आमचा दुसरा दिवस आहे कोकणामधला, म्हणजे आमच्या कुंभाड गावचा. आमच्या घरी आज पालखी होती. मंदिर दाखवायचं मला आता. चला तर मित्रांनो, आत्ता घरामध्ये 10-15 मिनटात येणारे पालखी. तर म्हटलं चला तोपर्यंत जाऊन आपलं गावचं मंदिर दाखवू. प्रत्येक व्हिडिओ दाखवले, बोलले या टायमाला सुद्धा दाखवू. सो चला पहिलं व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर दाखवतो, त्यानंतर आपल्या घरात येणारे पालखी. घरात कोकणात घरांमध्ये पालखी कशी येते आणि ते कसं काय सगळं पूर्ण माहोल असतो ते सगळं दाखवणार आहे. सो चला. आणि आमची बबडी बघा, घेऊन आलो तिला बाहेर जरा मंदिरामध्ये. हा आमचा मंदिराचा आसपासचा परिसर आहे. थोडंसं आता कसं उन्हाळा आहे त्यामुळे सगळं जरा असं ग्रीन ग्रीन नाही दिसत. जेव्हा पावसाळा असतो एकदम ग्रीन असतं पूर्ण. आणि मागं पाहू शकता पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि एकदम कोपऱ्यात आपलं गाव आहे, असं कुंभाड गाव म्हणून आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे या साईडला सगळ्यात शेवटचं गाव म्हणून आपलं गाव आहे. आणि आपल्या गावामधलं हे मंदिर. हां पुढे
खिशात ठेवायला. हा साफ करताना नको मजबूत झाला शाबाश. पाय पडायचं अजून बसव खाली. हा अरे पूजा करायची बसल अरे तो टांगो पाहिला तू खोबरेचा अरे काय भाव झाला ते समजत नाही शिवांश शिवांश शिपायला आहे ना ऐकलं काय ऐकलं काय पुढे लागते समजेस मारतोय फोटो त्यांना देतो ना हो राजे आला नाही होतो का नाही बरोबर होतं हो नव्हता नाही हो नव्हता मला नाही तर काय ए मुला विशेष रुपयाला आपले समुद्र जिलेबी सांगा इकडं ₹1000 दिलेत ना त्याच्यामुळे मागताच होती तांदूळ कमी ठेवा. ह्याचे वाक्य आणि सुट हे ₹1000 सुट आहे 100 त्याच्या तुला जर काय ते हो त्या हाताला मागून
माझी काढली मायवस्ती तिकडे आतमध्ये हॉटेल उभा राहायचा मायवस्तीच्या संजय उभा राहायच्या मायवस्तीच्या गाडीवर सगळे इकडे काटा आणि मायवस्तीच्या स्त्रीमध्ये मान्य रे बाप्पा धन्याचे प्रताप केदार कालका सोला वाचा कालकी कालका चला मार्गा सर्वदा शिवा भवानी बाय इच्छा परिपूर्ण केली तशी मी तुझी इच्छा परिपूर्ण केली बाजूला 500 पूर्ण बाय तुमची चौघीच्या साडे खानाला म्हटलेलं आहे ते आपले मान्य करून घे त्यांची माझी इच्छा परिपूर्ण केली आहे त्याला सुपारी संभाळ इकडे इकडे त्यांना त्याच्या आणि सर्व मुलगा भागावे त्याला आपलं स्वतः शिमावा आहे त्याचे गावची पांढर जोला इतरांना वागेरबा असंच आणि बाजूला 5 साडेपर्यंत मोठी मुली नाही त्यामुळे मान्य करून घ्या 5 नंतर त्यांना सुपारी संभाळ आणि काय ते पण झाले ना दे बाप्पा केदार कालका जोला वेळा कालची कालका चेडा मार्का तर बा आणि बा तुला शरण आले मग लपलं तिकडे बा 2 नंबर भाव हे मी त्यांना शुभ आहेत आणि त्यांनी बाय बाय नवस करते काही माझ्या आले अकराचं नवस झोपलं लग्न संपलं तशीच माझ्या मुलग्यांची बाय दीपक बाय नवस त्यांनी पूर्ण केलेलं आहे असा जगाचं जय जयकार कर त्यांची घरची कुलसुमी गावची पांढर एका मात्र याच्या इच्छा परिपूर्ण केलं तर तुझ्या इच्छा परिपूर्ण करा नवस पिढी नाही तो आपला मान्य करून घ्यायचा आहे असं त्या जय जयकार कर आणि असंच नवसाला पाव नवस कडे नवस मान्य करून आणि तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गावची पालखी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावामध्ये कशी पालखी येते प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि आमचं गावचं मंदिर कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण इथून पुढं जाणार आहे आपल्या मावशीच्या घरी बघू तिकडे जाऊन काय करता येते सो शिमगे उत्सवामध्ये आलो होतो आपल्या गावाला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत